मला कृपया सांगा की ह्या जुन्या पोथीचं पुस्तकाचं मी काय करू शकते। कष्टांनी मेहनतीने छान एक घर घेतलेलं आहे स्वतःचं। ही ती ताई जिच्याकडून आपण साड्या घेतो, हे तुम्ही तिचं घर बघताय। ही जॅकेट पप्पांनी आणलं अरुला, आणि ही 2 झाडं शोची माझ्या यांनी आणलंय मी, तर बघा कसं वाटतंय। नाही रे, एवढं काय माझी बाईंसारखी चॉईस माझी चांगली नाही। ऊन खाते शॉफी, पहाटे पहाटे मला जाग यावी आणि काहीतरी नाश्त्याची सोय करते। तर हा आहे बाईंच्या घराचा हॉल, समोरच कलावती देवींचा फोटो आहे। झाडांना काय बोलतात ते मला माहिती नाही। कलर मस्त चूज केला था, कलर छान आहे। कंटाळला ताई नाही सानिका हो बोल। तर बाईचं आणि ताई एक्झॅक्टली, बाईचं आणि ताईचं श्री स्वामी समर्थ। नमस्कार, शुभ सकाळ। देवपूजा छान सुंदरशी झालेली आहे। मला ना तुम्हाला दाखवायची आमच्या देवाऱ्यामधली स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती, जी इतके दिवस नव्हती। माझी इच्छा होती आणायची, तर आमचे पप्पा गेले होते अक्कलकोटला, तर त्यांना मी सांगितलं ती मूर्ती घेऊन या। आणि माझी जी पोथी आहे जुनी, जी माझ्याकडे 2009-10 पासून आहे, तिची अवस्था खूपच जीर्ण अशी झाली होती, खूप अशी। त्याच्यामुळे मी त्यांना म्हटलं नवीन एक मला स्वामी चरित्र सारामृत आणा। तर या 2 गोष्टी त्यांनी आणलेल्या आहेत। ही बघा, ही अशी अवस्था झालेली आहे। तर मला कृपया सांगा की ह्या जुन्या पोथीचं पुस्तकाचं मी काय करू शकते, म्हणजे काय करतात हे मला सांगा कमेंट्समध्ये। श्री स्वामी समर्थ। आणि हा एक स्वामी समर्थ महाराजांचा फोटो आम्ही इथे लावलाय। आमच्याकडे झाडांची आवड सगळ्यांनाच आहे। आई पप्पांना तर आहेच, माझ्या नवऱ्याला पण जडली आहे। तर ही अशी झाडं अधूनमधून आमच्या घरी येत असतात नवीन, ती मातीत लावायची आहेत, सध्या कुंडीतच आहेत। हे झाडांना काय बोलतात ते मला माहिती नाही, पण ही झाडं खूप वेळा बघितलेली आहेत मी अशी व्हिडिओमध्ये वगैरे वगैरे। तुम्हीच सांगा की ह्याला काय बोलतात। हे पण शोचंच आहे मला वाटतं। आणि ही 2 झाडं शोची, हळद कुंकू। आणि हे आपलं हे असं आहे आपल्याकडे ऑलरेडी, तिकडे आहे त्या झाडांमध्ये आहे। लुसी, लुसी खाते ऊन। ए लुसी ऊन खाते। शॉफी तू पण ऊन खातो, पण तू सावलीत का बसला बाबू। आरूला पप्पा शेतात घेऊन गेलेत पाठीमागे, मी त्याचे जरा कपडे सेट करते। ही जॅकेट पप्पांनी आणलं अरुला, ते आता त्याला होतंय व्यवस्थित। अजून थोड्या दिवसांनी नाही होणार, थोडं घट्ट होईल। अजून थोडं मोठं एक साईज आणली असती ना तर त्याला ते व्यवस्थित झालं असतं। होतंय आता पण अजून थोड्या दिवसांनी नाही होणार कदाचित। बाईंकडे आलेली आहे मी, जे आपले ब्लॉग्स खूप आधीपासून पाहतात त्यांना म्हणजे इंट्रोडक्शन करायला द्यायची गरज नाही आहे, म्हणजे नव्याने पाहतात त्यांच्यासाठी सांगते। या बेलोस्कर बाई आहेत, माझ्या आई समान आहेत, आईची मैत्रीण। तर आज त्यांच्यासाठी खूप मोठा दिवस आहे, आणि ह्याला बेटा सक्षम बाईचा मुलगा, खूप मोठा दिवस आहे। त्यांनी खूप कष्टांनी मेहनतीने छान एक घर घेतलेलं आहे स्वतःचं। मेहनतीपासून खूप 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 अभिनंदन, खूप खूप अभिनंदन। एवढं एकटीच्या बळावर उभं करणं कठीण असतं। सगळ्यांचं सहकार्य खूप आहे, माझ्या मैत्रिणींचं सहकार्य आहे। खूप खूप अभिनंदन। मस्त आहे, खरंच मस्त आहे। 2 BHK आहे, 2 BHK छान आहे। सुरुवात आपण करूया कलावती आईंपासून, कारण की बाई त्यांची उपासना करतात। हे हा छानसा देवारा, आपले व्ह्युअर्स त्यांना ओळखतात म्हणून सांगते। माझी मम्मी कोळीबाई आणि पेढीबाई त्यांनी मिळून हा देवारा बाईंनी गिफ्ट केलेला आहे। त्या बाईंचे आई आणि आई वडील आहेत बाईंचे। चला आपण पाहूया घर। गणेश पूजन झालेलं आहे सकाळी, फार काही गणेश केलं नाहीये, फर्निचर विर्निचर काही केलं, सगळं अजून फर्निश्ड व्हायचं आहे, सगळं व्हायचं आहे। आज त्यांना आता पोझिशन मिळालं आणि आता ते इकडे शिफ्ट झालं, मग आता आपल्याला इकडे यायला लागतं। हा 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 हा, कलर मस्त चूज केला था, कलर छान आहे। बाई खूप छान घर सजवणार आहेत। एकदा पूर्ण वेल फर्निश झाल्यावर आपण नक्की येऊ बघायला। अक्षताताई पण आहे तिथे, राहायला येऊ। चालेल, सक्षम बोलते राहायला ये। मग अक्षताताई, मी, बाई आणि मम्मी पण, आणि मम्मी, असं आम्ही सगळे मस्त मग मजा करू। तो पण ब्लॉग तुम्हाला बघायला भेटेल।
ते या ताई भेटल्या. ताई तुमचं नाव? श्री. आणि या गुंडुल्यांची नावं काय? प्रिशा आणि पृथा. प्रिशा आणि पृथा. तर पण बघत असतो. अच्छा, ते आपले ब्लॉग्स बघता चांगले असतात, छान असतात. तुम्ही बघता अर्ध आवडतं तुम्हाला बघायला? सांगा आता. हे छानसं तोरण लावलंय दाराला आणि आज गणेश पूजन म्हणून मस्त हार घातला होता. सकाळी रांगोळी पण काढली होती, पण ती आता संध्याकाळ होता होता थोडीशी विस्कटली गेली आहे. गणेश पूजन इथे मांडला होता आणि इथे आहे ही खिडकी. आणि बाई सांगत होत्या इथून संध्याकाळचा व्ह्यू इतका अप्रतिम दिसतो, सनसेट दिसतो मस्तपैकी. तुम्ही बघू शकता सुंदर छटा आणि त्यात ॲडिशनल म्हणून ही छान हिरवीगार माडाची झाडं. तर हा आहे बाईंच्या घराचा हॉल. समोरच कलावती देवींचा फोटो आहे, बाई उपासना करतात. इकडे TV युनिट आणि हे आहे छानसं त्यांचं वरचं सिलिंग. मस्त वाटतंय सिलिंगची डिझाईन, आवडली. झुंबर पण छान होतं, पण लाईट लावायची ट्यूब आम्हाला नंतर पेटली. इकडे आहे किचन. किचनमध्ये हे कॅबिनेट्स करून घेतलेले आहेत. बाकी थोडीफार सेटिंग सगळी व्हायची आहे. भांडे कपडे सगळे लागायचे आहेत व्यवस्थित अजून. ही बेडरूम आहे एक, जिकडे बाईंच्या मोठ्या मुलाचा ओमचा फोटो आहे आणि त्यांच्या छोट्या मुलाचा सक्षमचा फोटो आहे. बेडरूमला अटॅच ही छानशी बाल्कनी आहे. अजून रूम सेट व्हायची आहे. इथून बाहेर पडलं की आपल्या हाताला लागतं किचन. इकडे आहे हे बेसिन युनिट, इकडे टॉयलेट बाथरूम आणि इथून ही अजून एक दुसरी बेडरूम. सो 2 BHK आहे. आणि इथे या रूममध्ये आहे देव्हारा जो की सुंदर आहे. येऊ बाई, एकदम सुंदर छान घर आहे आणि लोकेशन पण मस्त आहे. जे मी तुम्हाला नाही सांगत, पण मस्त प्राईम लोकेशन आहे. घर पण छान आहे. 2 BHK आहे, टेन्शन नाही. आणि चला ताई येऊ. आता तुम्ही बोला राक्षसाताई इकडे कशा काय, तर बाईचं आणि ताई एक्झॅक्टली बाईचं आणि ताईचं लेकीचं आई लेकीचं नातं आहे. आणि त्याच नात्याने ताईंनी पुरणपोळ्या करून आणल्या होत्या, त्यातले ते मला गिफ्ट देत आहेत. असं दे, त्यांना माहिती आहे. त्यांनी बघा बाई आवडते का आता उघडा, नाही उघडलं तरी चालेल. कंटेंट प्रश्न नाही, बघा तुम्हाला आवडतं. आलीच नाही हेच खूप आहे माझ्यासाठी. ऐसा नाही ना, बिझी शेड्यूल मधून तू आलीस. मला एकतर आई नाही आली त्याचं मला दुःख होतं, पण तू आलीस की भरून काढलीस. म्हणून मी आलेच म्हटलं मी येतेच जाऊन. कुमारला मग म्हटलं, पण त्याला नव्हतं जमणार, त्याला अजून लेट होणार होतं. म्हटलं मग मी तरी जाऊन येते. माझ्या ह्यानी आणलंय मी, तर बघा कसं वाटतंय. नाही रे, एवढं काय, माझी बाईंसारखी चॉईस माझी चांगली नाही. नव्हतं ना, मग ठीक आहे. छान छान मस्त. बोलू काय घेऊ अजून पण होते, पण म्हटलं हे जरा किचन मध्ये वगैरे तुम्ही लावलं तर छान वाटतं म्हणून. श्री शुभ लाभ बाईंचं इथून पुढे सगळं एकदम शुभ छान सुंदर होऊ दे. ही वास्तू तुम्हाला छान लाभू दे अशी आमच्या अख्ख्या युट्यूब परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. चला येते. पहाटे पहाटे मला जाग यावी. एवढा मस्त गार असा वारा सुटलाय, सोबत ऊन पण आहे. गार झुळूक पण येते, ऊन पण लागतंय, मस्त वाटते. थोडेसे केस सुकवायला मी आले आमच्या बागेमध्ये. इथे दिसली ही सुंदर फुलं. ही फुलं बघून आठवण झाली त्या दिवशीची. नर्सरीमध्ये आम्ही थांबता राहिलो. एवढी सुंदर फुलं दिसत होती ना रस्त्याला. आम्ही कधी आता मुंबईला गेलो होतो तेव्हा असं वाटलं की थांबून ती फुलं विकत घ्यावीत, पण आम्हाला दुसरी कामं होती त्याच्यामुळे आम्ही काय त्या नर्सरीत थांबलो नाही. पण बाहेरून सगळं सुंदर वाटत होतं. जशी ही फुलं इथे छान दिसत आहेत, प्रत्यक्ष डोळ्यांनी अजून जास्त सुंदर दिसत आहेत. त्या दिवशी आम्ही ऋषुताईकडे पण गेलो होतो. ऋषुताई कोण? माझी कझिन सिस्टर. तिचा पण साड्यांचा बिझनेस आहे. आपल्या चॅनलवर मी व्लॉग्स टाकत असते मधून. जेव्हा कधी तिची माझी भेट होते, तिच्याकडे नवीन साड्यांचा स्टॉक आला की मग आम्ही तुमच्यासोबत तो स्टॉक सगळा शेअर करतो आणि तुम्ही तिच्याकडून छान साड्या घेता. तिच्या घरी आम्ही गेलो होतो. पहिल्यांदाच गेले होते मी लग्नानंतर. कुमार व्हेरी फर्स्ट टाइम, अरू व्हेरी फर्स्ट टाइम गेला होता. तर ती ताई जी तुम्हाला दिसत असते आपल्या व्लॉग्समधून, तिचं डोंबिवलीमधलं घर कसं आहे तुम्हाला बघायचंय, बघून घ्या. आलोय ताईकडे, ऋषुताईकडे. फर्स्ट टाइम आरू आलाय आणि लग्नानंतर फर्स्ट टाइम मी आणि कुमार आलाय. पहिल्यांदाच आला लग्नानंतर. आपण मी पहिल्यांदा आले. आणि अनुजी कुठं आहे? अनुजी आम्हाला खाली घ्यायला आली. अनु
पिपडू त्याचे कपडे बदलायचे आहेत. हात तोंड वगैरे काय धुवायचंय का? फ्रेश व्हायचं असेल तर वा सगळ्यांनी. माझी इच्छा आहे. वा ना. ही ती ताई जिच्याकडून आपण साड्या घेतो. हे तुम्ही तिचं घर बघताय. हा हॉल आहे. आता मला उठवू नका. तसंही बसूनच आलोय पण तो ट्रॅव्हलिंगचा थकवा एक वेगळा असतो. आणि त्यात आरू नुसता धड बसत नाही स्थिर, नुसता उतावळा. त्याला झोप आलं ताई काहीतरी नाश्त्याची सोय करते पण थोडंच संपेल का नाही ते पण विचार. आमचं जेवण लेट झालंय. आत्ताच ऑलमोस्ट आत्ताच जेवलंय. म्हणजे आत्ताच बोलतो ऑलमोस्ट काय. अवतार झालाय. तोंड धुवून घेते तेव्हा फ्रेश वाटेल. चलो ताई बाय बाय टाटा. अनु बाय बाबू टाटा. ऑल द बेस्ट तुला एक्झामला. चलो बाय. चला बरं वाटलं म्हणून मी म्हटलं एक पटकन तरी फेरी टाकूया. फ्रेश पण झालं आणि सगळ्यांना भेटून पण छान वाटलं. चलो बाय बाय मावशी. चलो परत या. येऊ या सगळ्यांनी. बाय अनु. चल ताई बाय. चलो बाय. जाऊ आम्ही अरू. बाय टाटा. तू राहा माऊकडे राहा तू. चला या चला. खुश झालं. ए थांब बाबू मम्माला बोलू दे बच्चा. ताईकडून निघाल्यानंतर आम्ही गेलो आमच्या काकींकडे. तिकडे थोडा वेळ बसलो आणि आता परतीच्या प्रवासाला चाललो आहे घरी. आपल्या अरूचा खाऊ पिऊ झालेला आहे. त्याच्यासाठी सकाळी घरातनं निघताना दूध गाईचं जे आम्ही त्याला नेहमी देतो हळद टाकलेलं ते थर्मासमध्ये घेतलं होतं. ते आता संपत आलं ऑलमोस्ट. सफरचंदाचे काप उकडून घेतले होते प्युरी करून. पेरचे काप उकडून प्युरी करून घेतले होते. केळ्याचे तुकडे घेतले होते सोबत आणि रताळं उकडून त्याचे तुकडे घेतले होते. असं ऑलमोस्ट आता संपत आलंय आणि आता त्याचं पोट इनफ भरलंय. अजून दूध लागलं तरी आहे तसं द्यायला आणि ब्रेस्ट फिडिंग सुद्धा मध्ये मध्ये चालू आहेच. तसा बरा राहिलाय. फारच त्यांनी काही सतवलं असं नाही. एका जागी स्थिर फार कमी राहतो. हा हे डॅडाची 2 गॉगल सोबत आम्ही सध्या खेळतोय. थोडं पाठी ताईंकडे सानिकाकडे, थोडं इकडे माझ्याकडे, असं करत करत आमची जर्नी सुरू आहे. झोप काय आम्हाला देवाने फार कमी दिले ना त्याच्यामुळे सगळं चालू आहे असं. जर झोप आम्हाला चांगली दिली असती तर मस्त 2-3 तास काय बघायला नको पाहिजे होतो. आम्ही घरी पोहोचलो असतो तेव्हा. कंटाळला ताई नाही सानिका. हो बोल. कंटाळा येतच. रोजची सवय नाही. कुमार कम्पॅरेटिव्हली फ्रेश आहे कारण की त्याचं ट्रॅव्हलिंग सतत सुरूच असतं ह्याने त्या कारणाने. पण आम्ही कसं कधीचे काही निघणार त्याच्यामुळे लुकायला झालं जरा. आणि त्यात हे पोरग. दॅट्स इट फॉर टुडे. आपण पुन्हा भेटू लवकर. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय टाटा. टेक केअर. सी यू अगेन सून.